पोलीस प्रशासन हे देखील आता या मिरवणुकांना पुढे जाण्यासाठी आवाहन करत आहे। 28 तास तब्बल होऊन गेलेले आहेत आणि या दुसऱ्या दिवशी देखील या बाप्पाला निरोप देण्यात येतोय। डीजेच्या तालावरती नाचत गाजत मध्येच पावसाच्या सरी देखील बरसतायत आणि यामध्येच नाचत गाजत आपल्या बाप्पाला हा भावपूर्ण असा निरोप दिला जातोय। खरं तर काल पुण्यामध्ये वेळेवर या मिरवणुका सुरू झालेल्या होत्या। पहिले 2 मानाचे गणपती यांचं वेळेआधीच खरं तर विसर्जन हे पूर्ण झालेलं होतं आणि त्यानंतर देखील मग दगडूशेठ बाप्पा असेल किंवा इतर मानाचे गणपती असतील त्यांचं देखील विसर्जन हे वेळेत पार पडलेलं होतं। परंतु रात्री ज्या मिरवणुका निघाल्या त्यांनी साधारण 12च्या सुमारास हा डीजे बंद केला आणि त्याबरोबरच या मिरवणुका देखील थांबवण्यात आल्या। त्यामुळे कुठेतरी आता हा विलंब होत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर साधारण सकाळी 6च्या सुमारास पुन्हा एकदा डीजेच्या तालावरती या मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे आणि अजूनही काही गणपती बाप्पांचं विसर्जन होणं हे बाकी आहे। त्यामुळे यंदा पुण्यातलं हे विसर्जन तब्बल 28 तास चाललेलं आहे। खरं तर गेल्या वर्षी देखील 28 तास झालेले होते या मिरवणुकीसाठी आणि यंदा देखील तेच चित्र आहे। पुणेकरांचा उत्साह कुठेही कमी होत नाही। पहिला शेवटचा जो गणपती होता तो विसर्जित झाला होता, मात्र यावर्षी 28 तास उलटून गेले तरीही विसर्जन मिरवणूक आहे त्या अजूनही पुण्यात सुरू आहे। अलका टॉकीज चौकात अजूनही दोन्ही रस्त्यांवरनं आहेत त्या ते मंडळ येतच आहेत आणि 30 ते 40 मंडळ अजूनही या चौकात दाखल व्हायचे अशी माहिती महापालिकेने दिली आहे। आतापर्यंत 206 मंडळ आहे हे मंडळ या अलका टॉकीज चौकातून विसर्जनाकडे मार्गस्थ झाले आहे आणि काही वेळापूर्वी आपण जर बघितलं तर या इथल्या सगळ्या डीजे वाले जे मंडळ होते त्यांच्याकडनं आच्छाद बघायला मिळाला होता। त्यांनी भर चौकात आहे ते फटाक्यांची आतिषबाजी केली होती आणि आजूबाजूला चौफेर पोलीस असताना या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी झाली होती। त्यावेळेस पोलीस देखील काही पद्धतीनं हतबल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि अलका टॉकीज चौकात जर आपण बघितलं तर असाच जल्लोष आहे तो आपल्याला कायम दिसतोय। कारण काल 9:30 वाजता मिरवणूक सुरू झाली होती आणि आज आता 2 वाजत आले, 28 तास उलटून गेले तरी सुरू आहे आणि एवढंच नाही तर सगळीकडे पोलीस प्रशासन हे राहिलेले जे मंडळ आहेत त्या मंडळांना जलद गतीनं समोर नेण्याचा प्रयत्न करते आहेत। काही मंडळ अजूनही तात्काळ थांबलेले आहे। बीसीएस रोडवरनं त्यामुळे 28 तास उलटून गेलेले आहेत तरी देखील या मिरवणुका सुरूच आहेत। पोलिसांकडून या मंडळांना आवाहन केलं जात आहे की मिरवणुका ह्या लवकर पुढे न्या। अजूनही जवळपास 30 ते 40 मंडळं ही या अलका चौकापर्यंत सुद्धा पोहोचलेली नाहीये। त्यामुळे अजूनही काही काळ हा गणपती मिरवणुकीचा सोहळा असाच पुढे चालू राहील असंच दिसतंय। तर पुढची बातमी पाहूयात। मुंबईत गणेश विसर्जन सोहळ्याला गालबोट लागलंय।